Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of organic reaction mechanisms. In last part we have discussed SN1 and SN2 reaction mechanism. बाळांनो त्याचे काय कन्सेप्ट स्टडी केलं होतं आपण ओके रिगार्डिंग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करेक्ट SN1 आणि SN2 ठीक आहे त्याचे फॅक्टर्स पण स्टडी केलं होतं त्याला डिफरन्शिएट पण केलं होतं बाळांनो कुठल्या सबस्ट्रेटवरती SN1 जातात कुठल्या सबस्ट्रेटवरती SN2 जातात हे स्टडी केलं होतं कायनेटिक एक्सप्रेशन स्टडी केलं होतं त्याची ऑर्डर स्टडी केलं होतं करेक्ट ना ओके त्याच्यानंतर ओके त्याची रिॲक्टिव्हिटी स्टडी केलं होतं त्याच्यामध्ये ओके SN1 मध्ये ओके कुठले सबस्ट्रेट रिक्वायर्ड आहेत ओके त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे त्याच्यानंतर SN2 मध्ये ओके सेम पॉईंट स्टडी केलं होतं ठीक आहे ना ओके आणि त्याच्यानंतर बाळांनो ओके न्यूक्लियोफिलिसिटी स्टडी केलं होतं करेक्ट ना सॉल्व्हंटचा इफेक्ट स्टडी केलं होतं करेक्ट ठीक आहे आता काय एक्झाम्पल स्टडी करूया ओके काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं ओके तरीसुद्धा बघा काही एक्झाम्पल्स की बाबा कुठल्या सबस्ट्रेटवरती SN1 रिॲक्शन होते कुठल्या सबस्ट्रेटवरती SN2 रिॲक्शन सबस्ट्रेट समजतो ना ज्याच्यावरती न्यूक्लियोफाईल अटॅक करतो ना ओके त्याला काय म्हणायचं सबस्ट्रेट म्हणायचं अंडरस्टूड ठीक आहे येस टेक डाऊन फर्स्ट ऑफ ऑल अल्काइल हॅलाइड्स घ्या अल्काइल हॅलाइड्स तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाईल बाळांनो की बाबा SN1 कुठं होते SN2 कुठं होते ठीक आहे ना येस बघा अल्काइल हॅलाइड्सवरती जनरली प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स असतील किंवा सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स असतील तर काय SN2 प्रेफर असते ठीक आहे आणि टर्शरी जर अल्काइल हॅलाइड असतील तर काय SN1 प्रेफर असते कधी ज्यावेळेस त्याचं हायड्रोलायसिस कराल तुम्ही अल्कलाइन हायड्रोलायसिस ठीक आहे ना ओके जनरल रिॲक्शन पाहिलं होतं आपण X this is alkyl halide when reacts with NaOH aqueous NaOH or KOH aqueous KOH ठीक है which on heating gives ROH ठीक है बाय प्रोडक्ट काय असू शकतात एकतर काय NaX असू शकतो किंवा काय KX असू शकतो बाय प्रोडक्ट ठीक आहे एस काय फॉर्म झाला बाळांनो अल्कोहोल फॉर्म झाला ठीक आहे दिस इज द जनरल रिॲक्शन फॉर सबस्टिट्यूशन ओके एस रिॲक्शन बरोबर आहे ना विच रिॲक्शन सबस्टिट्यूशन ठीक आहे त्याच्यामध्ये कुठली सबस्टिट्यूशन आहे तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हियर न्यूक्लियोफाइल इज OH मायनस न्यूक्लियोफाइल कोण आहे OH मायनस इट विल अटॅक ऑन दिस सबस्ट्रेट अंडरस्टूड ठीक आहे आता ह्याच्यामध्ये प्रायमरी ओके सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड्स बघूया ठीक आहे सपोज प्रायमरी अल्काइल हॅलाइड दॅट इज CH3 ठीक आहे Cl घेऊया ठीक आहे CH3Cl त्याच्यामध्ये आपण ओके अल्काइल फ्लोराईड म्हणू शकता तुम्ही ठीक आहे सपोज हा काय आहे अल्काइल फ्लोराईड आहे ठीक आहे जनरली यूज केला जात नाही कारण काय खूप लेस रिॲक्टिव्ह असतो हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे बाळांनो करेक्ट ना ठीक आहे Br and I करेक्ट रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पाहिले आपण ठीक आहे अल्काइल आयोडाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह लॅट्रॉन ओके अल्काइल ब्रोमाइड्स अँड देन अल्काइल क्लोराइड्स दीज आर व्हेरी लेस रिॲक्टिव्ह अंडरस्टूड ठीक आहे आता SN2 आणि SN1 रिॲक्शन ओके ह्या दोन्हीमध्ये कुठली रिॲक्शन होते हे केसमध्ये बघूया हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे बरोबर आहे ना ओके प्रायमरी अल्काइल हॅलाइड किंवा त्याला सुपर प्रायमरी कार्बन म्हणू शकता तुम्ही इथं करेक्ट ठीक आहे व्हेन रिॲक्ट्स विथ OH मायनस OH मायनस म्हणजे काय एकतर NaOH असेल ओके किती किंवा KOH असेल ठीक आहे मग मी असं लिहितो व्हेन रिॲक्ट्स विथ aqueous NaOH ठीक आहे which gives CH3OH plus NaCl CH3OH plus NaCl आता तुम्हाला असं विचारतील ओके विच ऑफ द फॉलोइंग मेकॅनिझम विल ओके अंडरगो इन दिस रिॲक्शन कुठल्या टाईपचे रिॲक्शन मेकॅनिझम होते असं विचारतील तुम्हाला ठीक आहे येस तर कुठली होते बाळांनो SN2 होते SN2
काय SN2 का होते कारण का इथं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे, बॅक साइड अटॅक इथं पॉसिबल आहे बाळांनो ह्या केसमध्ये. करेक्ट. हा कार्बन आहे, ठीक आहे. सपोज दिस इज हायड्रोजन 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 अँड दिस वन इज Cl. ठीक आहे. OH मायनस कॅन अटॅक फ्रॉम बॅक साइड इझिली. ठीक आहे. दिस बॉन्ड कॅन ओपन ऑन द Cl. दिस इज कॉल्ड एज SN2 अटॅक. SN2 अटॅक. मग लक्षात ठेवा प्रायमरी अल्काइल हलाइड जर असेल ओके तर डेफिनेटली तिथं SN2 पॉसिबल आहे. समजलं? ठीक आहे. तर सपोज सेकंडरी घेतला CH3 CH2 Cl. ठीक आहे. नाउ दिस इज अगेन प्रायमरी. This is again primary. Why? Because this carbon is directly attached to this one carbon. This is again primary alkyl halide. Primary alkyl halide. ह्याला सुद्धा प्रायमरी कन्सिडर केलेला आहे कारण हा सुपर प्रायमरी कार्बन कन्सिडर केला जातो. ठीक आहे ना? ओके. येस. इथं सुद्धा सेमच रिॲक्शन होते. ॲक्वियस NaOH घ्या किंवा KOH घ्या. ठीक आहे. ॲक्वियस NaOH which gives CH3 CH2OH प्लस NaCl. अलग लक्षात. सेम अटॅक होतो. ओके. येस. कुठल्या टाईपचा? SN2. ठीक आहे. सेकंडरी CH3 CH3 सपोज दिस इज Cl घ्या, Br घ्या, ओके, I घ्या, कुठलाही घेऊ शकताय. ठीक आहे. विच रिॲक्ट्स विथ सेम रिएजंट. ओके. सेम रिॲक्शन अकर टू फॉर्म CH3 ओके SOH प्लस NaCl. येते का लक्षात हे? ठीक आहे. कुठला अटॅक झाला? SN2 अटॅक. ठीक आहे ना? ओके. इथं सुद्धा पॉसिबिलिटी आहे बॅकसाइड अटॅकची. ओके. कमी स्टेरिक हिंड्रन्स आहे. बरोबर आहे ना? ओके. SN1 ची पॉसिबिलिटी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. SN1 ची पॉसिबिलिटी सुद्धा. ठीक आहे ना? ओके. पण काय SN2 अटॅक पॉसिबल आहे म्हणून तुम्हाला SN2 दाखवला. आलं लक्षात? ठीक आहे. पण टर्शरीच्या केसमध्ये मात्र बाळांनो ओके SN1च होते. लक्षात येते का? ठीक आहे. एस बघा CH3 ठीक आहे Cl when reacts with aqueous NaOH. ठीक आहे. येस. आता ह्या केसमध्ये मात्र ओके बॅकसाइड अटॅक पॉसिबल आहे का? नाही. नो बॅकसाइड अटॅक पॉसिबल. वाय? बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. 3 ओके बिगर ग्रुप्स आहेत म्हणून काय बॅकसाइड अटॅक त्या केसमध्ये पॉसिबल नाहीये. ओके. म्हणून काय होतं अगोदर कार्बोकेटाईन फॉर्म होतो ओके आणि त्याच्यानंतर रिॲक्शन होते. प्रोडक्ट काय रिप्लेसमेंटचाच प्रोडक्ट आहे. लक्षात येते? OH प्लस ओके NaCl. काय होतं बाळांनो Cl OH नाच रिप्लेस होतो. रिॲक्शन आपल्याला सेमच झाली असं वाटतं. ओके. पण इथं काय आहे SN1 मेकॅनिझम. अगोदर काय फॉर्म होतो? कार्बोकेटाईन फॉर्म होतो. ठीक आहे ना? ओके. मग एक आणखीन महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तसं नोट करून ठेवा तिथं बाळांनो. ठीक आहे. येस. कार्बोकेटाईन जिथं पॉसिबिलिटी आहे ना किंवा कार्बोकेटाईन फॉर्मेशनची जिथं पॉसिबिलिटी आहे ना बाळांनो ओके तिथं रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. येते का लक्षात? ठीक आहे. इफ कार्बोकेटाईन इज फॉर्म्ड, नोट करा, इफ कार्बोकेटाईन इज फॉर्म्ड देन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट. ते पुढे बघूया आपण. ओके. कुठल्या केसमध्ये रिअरेंजमेंट होते, कुठल्या केसमध्ये होत नाही. ठीक आहे ना? ओके. येस. इफ द कार्बोकेटाईन फॉर्मेशन इज पॉसिबल ओके किंवा इफ द कार्बोकेटाईन इज फॉर्म्ड देन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट. येते का लक्षात? ओके. SN1 कुठं होते, SN2 कुठं होते हे लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. न्यूक्लिओफाईल चेंज करू शकता तुम्ही. न्यूक्लिओफाईल जर चेंज केलं सपोज ओके हा न्यूक्लिओफाईल जर यूज केलेला असेल CH3 CH2 Cl घ्या, Br घ्या किंवा I घ्या. ठीक आहे ना? ओके. वेन रिॲक्ट्स विथ CH3O Na प्लस मायनस दिस इज सोडियम मिथॉक्साइड. अल्कॉक्साइड आयन आहे. कसा आहे ना तो? अल्कॉक्साइड आयन. ठीक आहे ना? ओके. थ्रो दिस मायनस चार्ज इट अटॅक्स ऑन कार्बन. दिस बॉन्ड opens on which type of attack is this? This is SN2 attack. Understood? ठीक है. Which forms CH3 CH2O
CH3 plus NaCl. दिस इज इथर. ठीक आहे, नॉमेनक्लेचर नोन आहे तुम्हाला, मिथॉक्सी इथेन आहे तो. क्लिअर आहे बाळांनो? ओके, कुठल्या टाईपचा अटॅक आहे हा? SN2 अटॅक आहे. समजलं का? येस. मग जिथं स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट होतो बाळांनो, ओके, तिथं SN2 अटॅक पॉसिबल नाही. दुसऱ्या टाईपच्या रिॲक्शन्स व्हायला लागतात तिथं. ठीक आहे. येस. आता इथे एवढीच रिॲक्शन घेऊया आपण SN2 अटॅकची. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, ओके, रिॲक्शन विथ अल्कोहोल्स. रिॲक्शन विथ अल्कोहोल्स. अटॅक समजला बाळांनो? SN2 अटॅक कधी होतो, SN1 कधी होतो? ठीक आहे. येस. अल्कोहोलसाठी बघूया. अल्कोहोल. ठीक आहे. आता अल्कोहोलची रिॲक्शन जर बेस सोबत केलं बाळांनो, NaOH सोबत जर केलं, ठीक आहे, तर तिथं SN2 अटॅक किंवा काय काय म्हणतो त्याला, न्यूक्लियोफिलिक अटॅक इज नॉट पॉसिबल. ठीक आहे ना? ओके, अल्कोहोल जर केलं, अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ NaOH, तर ही रिॲक्शन पॉसिबल नाही. येते का लक्षात? ठीक आहे. येस. काय होतं बघा, ओके, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि काय, येस, R, ठीक आहे, O मायनस Na प्लस फॉर्म होतो, प्लस H2O फॉर्म होतो. पण ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. येते लक्षात? ठीक आहे. कारण काय, येस, दिस विल ऍक्ट एज अ बेस विथ अल्कोहोल. काय ऍक्ट होतो तो? बेस म्हणून ऍक्ट होतो. दिस अटॅक इज नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज दिस बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग. व्हेरी स्ट्रॉंग. बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. येते लक्षात? मग ह्या रिॲक्शन्स, ओके, येस, NaOH किंवा बेसिसच्या, ओके, येस, प्रेझेन्समध्ये होत नाहीत. नोट करा तसं. ठीक आहे ना? ओके, दीज रिॲक्शन्स आर नॉट ऑकर्ड इन प्रेझेन्स ऑफ बेसिस लाईक अल्कलीज. ठीक आहे ना? ओके, अल्कली बेसिसच्या प्रेझेन्समध्ये होत नाही. का असं होतं? कारण एकतर काय, हा अटॅक पॉसिबल नाही. का? हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, हा बेस म्हणून ऍक्ट होतो. अटॅक जर पॉसिबल नसेल तर काय करतो तो? प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. येते लक्षात? आणि काय, येस, असा हा कंपाऊंड फॉर्म करतो. पण हा सुद्धा पॉसिबल नाहीये. ओके, येस, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे टोटली डायरेक्ट. ठीक आहे ना? ओके, म्हणजेच काय, हा कमी प्रमाणात प्रोडक्ट, असा एरो छोटा दाखवतो मी. ठीक आहे, हा कमी प्रमाणात फॉर्म होतो आणि काय, येस, फॉर्म झालेला सुद्धा कशामध्ये कन्वर्ट होतो? परत अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतो. का? कारण हा कसा आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू, ओके, येस, दिस वन. NaOH पेक्षा तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. नोट करा. हा इमिडिएटली काय करतो? वॉटरमधला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो, परत अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतो. येथे लक्षात? हा एक कन्सेप्ट आहे छोटासा रिगार्डिंग अल्कोहोल, कारण त्याच्यासोबत NaOH आपण यूज करू शकत नाही. ठीक आहे. मग काय यूज कराल हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर ऍसिड यूज करायचं आहे. ठीक आहे ना? कोणासोबत रिॲक्शन होते बघा अल्कोहोलची. ठीक आहे, आणि कशा टाईपची रिॲक्शन होते बघा. ठीक आहे, हे आपल्याला अल्कोहोलमध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं बाळांनो. ओके, आता फक्त एक कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. येस, बघा इथं अल्कोहोल OH व्हेन रिॲक्ट्स विथ HX असं लिहूया आपण. अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ HX. ठीक आहे, विच फॉर्म्स RX प्लस H2O. हां, इथं मात्र रिॲक्शन चालली आता. ठीक आहे, काय फॉर्म झाला? अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे बाळांनो? अल्काइल हलाइडमध्ये. अल्काइल हलाइड. अल्कोहोल टू अल्काइल हलाइड. ठीक आहे ना? ओके, आता रिॲक्शन कशा टाईपची होते आणि ती, ओके, SN1 आहे की SN2 आहे हे कशावर ठरणार? ओके, डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ सबस्ट्रेट. येते लक्षात? ठीक आहे. येस, बघा, SN1 होत असेल तर कसं काय पाहत असते आणि SN2 होत असेल तर काय पाहत असते बघा. ठीक आहे, सपोज ROH फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्ट्स विथ HX. ठीक आहे बाळांनो, हा काय ऍक्ट होतो ह्या केसमध्ये? तर लेविज बेस म्हणून ऍक्ट होतो. लेविज बेस. लक्षात येते? अल्कोहोल काय ऍक्ट होतो? लेविज बेस. थ्रू these lone pair of electrons it abstract proton first from the acid. हा ऍसिड आहे. ऍसिड आहे. ठीक आहे, दिस बॉन्ड ओपन्स ऑन X. लक्षात येते? त्याच्यामध्ये HF यूज केला जात नाही. तर काय यूज केला जातो? HX म्हणजे कोण कोण असेल? HCl, HBr,
आणि HI तीनच यूज केले जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर ऑर्डर पाहिलं आपण तर HI काय असतो, मोर रिॲक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर HBr अँड देन HCl हे ऑर्डर आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हलाइड्स. आलं लक्षात हे? ठीक आहे. हा लेविस बेस म्हणून काय ऍक्ट होतो, कारण काय, तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर लेविस बेसेस. अंडरस्टूड? ठीक आहे. विच फॉर्म्स फर्स्ट प्रोटोनेटेड अल्कोहोल. O. ठीक आहे ना, बघा इथे बघा H प्लस. ठीक आहे. आता डिपेंड ऑन R तो स्टेरिकली हिंडर्ड आहे की स्मॉलर ग्रुप आहे त्याच्यावरनं बाळानो दोन रिॲक्शन्स होतात. जर हा स्मॉलर ग्रुप असेल तर काय होतं, SN2 अटॅक. इथं काय बाहेर पडला बाळानो, X मायनस. ठीक आहे. नाव धिस X मायनस अटॅक ऑन R. आलं लक्षात? ठीक आहे. दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन टू फॉर्म RX प्लस H2O. RX प्लस H2. आणि जर का हा बल्की ग्रुप असेल त्याला म्हणायचं SN2 अटॅक. कसला अटॅक आहे, SN2 अटॅक. आणि हा जर बल्की असेल, इफ दिस ग्रुप इज बल्की, देन व्हॉट हॅपन्स, फर्स्ट ऑफ ऑल कार्बोकेटाइन इज फॉर्म्ड. ठीक आहे ना, ही वन पाथ झाली. आणि SN1 जर असेल तर काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल कार्बोकेटाइन इज फॉर्म्ड बाय रिमूव्हल ऑफ H2O, by removal of H2, and later on X minus attack on it to form RX. दोन पाथ वेगवेगळे आहेत. आलं लक्षात? फर्स्ट पाथ काय आहे बाळांनो, SN2 अटॅक कधी होतो, जर हा बल्की नसेल तर. ठीक आहे. आणि हा जर बल्की ग्रुप असेल तर काय होतो, अगोदर कार्बोकेटाइन फॉर्म होतो आणि लेटर ऑन RX इज फॉर्म्ड. आलं लक्षात? ही जनरल आयडिया आली तुम्हाला. ठीक आहे. कशासोबत रिॲक्शन केले आपण, हायड्रोजन हलाइड सोबत रिॲक्शन केले. क्लिअर आहे? ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. खूप डिटेलमध्ये घेतोय बाळांनो आपण. हे कन्सेप्ट समजला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, इफ सपोज इथाइल अल्कोहोल, दिस इज प्रायमरी अल्कोहोल, करेक्ट ना? ठीक आहे. व्हेन रिॲक्ट्स विथ HI, सपोज HI घेऊया. ठीक आहे ना. HI का, कारण काय, I मायनस कसं आहे बाळांनो, गुड न्यूक्लिओफाईल आहे. आपण पाहिलं न्यूक्लिओफिलिसिटी ऑर्डर पाहिले आपण. I मायनस कसं आहे, गुड न्यूक्लिओफाईल आहे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू HCl अँड HBr. HBr मध्ये Br मायनस कमी न्यूक्लिओफिलिक आहे, Cl मायनस कमी न्यूक्लिओफाईल. ते सुद्धा यूज करू शकता तुम्ही. त्याच्यासोबत काय कॅटलिस्ट लागतात. ते आपण अल्कोहोलमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. येस. आता फक्त रिॲक्शन समजून घ्या. HI ऍड केलं बाळांनो. तर प्रोडक्ट काय असणार आहे, ठीक आहे, CH3CH2I प्लस H2O. ठीक आहे ना. प्रोडक्ट काय आहे, इथाइल आयोडाइड, दॅट इज अल्काइल हलाइड. करेक्ट. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये SN1 होते का SN2 होते, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काय होते, SN2 होते. ठीक आहे. मेकॅनिझम सेम आहे. फर्स्ट ऑफ ऑल, दिस अल्कोहोल विल abstract proton from acid like this HX. Through this lone pair of electrons, it attacks on H. This bond opens on X. Understood? ठीक है. Which forms CH3 CH2O H plus. आता इथं कार्बोकेटाइन फॉर्म होत नाही. का होत नाही, कारण कार्बोकेटाइन बाळांनो 1 डिग्री फॉर्म होणार आहे. 1 डिग्री कार्बोकेटाइन कसं असतो, अनस्टेबल असतो. प्रायमरी कार्बोकेटाइन अनस्टेबल. जो स्टेबल कार्बोकेटाइन आहे तोच तिथं फॉर्म होणार आहे. लक्षात येते. स्टॅबिलिटी जर कमी असेल तर फॉर्मच होणार नाही तो. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे. सो X minus will attack on this carbon. This bond opens on oxygen, which forms CH3 CH2 X plus H2O. It means SN2 attack will take place. समजलं हे? ठीक आहे. सेकंडरी बघा, CH3 CH3 OH when reacts with HX. आता HX च्या ठिकाणी I घेतलं होतं ना आपण. ठीक आहे, I ठेवा तिथं. X च्या ठिकाणी I ठेवा. रिॲक्शन सेमच आहे.
ठीक आहे. सपोज HI ठेवलं आपण इथं सुद्धा, HI रिॲक्शन सेम होणार आहे, CH3 CH CH3I. आलं लक्षात? बाय रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल H2O. SN2 झाली का SN1? डेफिनेटली SN2 अटॅक होतो त्या केसमध्ये सुद्धा. ठीक आहे ना? ओके, इट विल अब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फर्स्ट, इलेक्ट्रॉन I मायनस अटॅक्स ऑन इट. ठीक आहे ना? ओके, SN1 चे चान्सेस आहेत तिथं सुद्धा, लक्षात येते. SN1 चे सुद्धा चान्सेस आहेत, पण काय SN2 अटॅक पॉसिबल आहे कारण स्टेरिक हिंड्रन्स खूप कमी आहे बळण ह्या केसमध्ये सुद्धा. पण टर्शरी जर घेतलं आपण, ओके, टर्शरी अल्कोहोल, ठीक आहे, पण टर्शरी अल्कोहोलमध्ये मात्र SN1च पॉसिबल आहे, SN2 पॉसिबल नाही. ठीक आहे, इथे SN1 होते पण कमी प्रमाणात होते. ठीक आहे, SN2 अटॅक केला आपण. नेक्स्ट बघा, CH3, ठीक आहे, दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. व्हेन रिॲक्ट्स विथ SHI, प्रोडक्ट अशाच टाईपचं असेल, CH3I प्लस H2O. ठीक आहे, इथं स्टेरिओकेमिस्ट्रीचा विचार करत नाही आपण. इन्व्हर्जन झालं की रिटेन्शन झालं, रेसिमिक मिक्सचर फॉर्म झालं, ह्याचा विचार करत नाही आपण, फक्त प्रोडक्ट लिहितोय आता. येते का लक्षात बाळांनो हे? येस, बघा काय फॉर्म झाला, येस, टर्शरी ब्युटाइल आयोडाइड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, आता रिॲक्शन कुठली होते तर डेफिनेटली SN1 होते, SN1. असं का होतं? ओके, बघूया थोडक्यात. येस, फर्स्ट ऑफ ऑल दिस अल्कोहोल, इथं डायरेक्ट अटॅक पॉसिबल नाही, ऍसिड आहे तो. ठीक आहे ना? ओके, ऍसिड मध्ये ओके I मायनस सेपरेट नाही, तिथं डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. ठीक आहे ना? ओके, कुठंच अगोदर काय होतं, प्रोटोनेशनच होतं, अशी स्टेप होते. कारण हा काय ऍक्ट होतो, लेविस बेस म्हणून ऍक्ट होतो. लक्षात राहील ना हे लेविस बेस तुमच्या आता? ठीक आहे, SOH when reacts with okay HI, through this lone pair of electrons it attacks on H, this bond opens on I. By removal of I minus it forms protonated alcohol like this, CH3C CH3OHH plus. Correct? Now I minus attacks on it? No, it will not attack on it. Why? Because there is a steric hindrance now. बिगर ग्रुप्स आहेत, बल्कि ग्रुप्स आहेत, त्याला चान्सेस देत नाहीत बाळांनो अटॅक करायला. ठीक आहे ना? दे विल प्रोटेक्ट दिस ओके कार्बन. आलं लक्षात? ओके, दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल कार्बोकेटाइन इज फॉर्म्ड. CH3 plus. Carbocation will form by removal of H2O. आलं लक्षात हे? ठीक आहे. Yes. Now I minus will attack on it. I minus will attack on it to form CH3 okay I. Understood? This is tertiary butyl iodide. Understood? ठीक आहे बाळांनो, काय झालं इथं SN1 रिॲक्शन झाली. कुठल्या टाईपची रिॲक्शन? SN1. समजलं हे? येस. का बॅक साइड अटॅक नाही? तुम्हाला फिट बसलं पाहिजे की आता येस बाबा ना, अल्कोहोल आहे ना, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे किंवा टर्शरी ब्युटाइल आयोडाइड आहे अल्काइल हलाइडच्या बाबतीत, तर तिथं डेफिनेटली काय होते, जर हायड्रोलायसिस करत असाल त्याचं तुम्ही तर SN1च होते. ठीक आहे ना? ओके, इथं सुद्धा बाळांनो तुम्ही HX जर ॲड करत असाल तर डेफिनेटली काय होते, तिथं SN1च होते. कुठल्या केसमध्ये? टर्शरीच्या केसमध्ये. कारण जिथं स्टेरिक हिंड्रन्स आहे त्या केसमध्ये काय होते, SN1च रिॲक्शन होते. आलं लक्षात? ठीक आहे. आणखीन काय एक्झाम्पल बघा अल्कोहोलचेच. ठीक आहे, एखादी ॲरोमॅटिक ग्रुप वगैरे घेऊया जिथं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन IMP. ठीक आहे ना? ओके, बघा जिथं कार्बोकेटाइन मोर स्टेबल आहे ना तिथं SN1च होते. नोट करा तसं. ठीक आहे. एस मोर द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाइन, मोर इज द पॉसिबिलिटी ऑफ SN1 रिॲक्शन. अंडरस्टूड? मोर इज द पॉसिबिलिटी ऑफ SN1 रिॲक्शन. आणखीन एक अल्कोहोल बघा, खूप महत्त्वाचा अल्कोहोल आहे, that is benzyl alcohol. Benzyl alcohol when reacts with ठीक आहे, suppose HI, when reacts with HI प्रोडक्ट काय असतो, बेन्झाइल आयोडाइड. ठीक आहे, हा काय आहे, बेन्झाइल अल्कोहोल. बेन्झाइल अल्कोहोल कॉमन नेम आहे त्याचं.
ठीक आहे, CH2I. दिस इज बेन्झाइल आयोडाइड. बेन्झाइल आयोडाइड येते का लक्षात बघा. ठीक आहे, आणि बाय प्रोडक्ट सेमच आहे बाळांनो. व्हॉट? वॉटर मॉलिक्यूल H2. ठीक आहे, रिॲक्शन कुठली झाली हे महत्वाचं आहे. ह्या केसमध्ये सुद्धा अगोदर काय होतं? प्रोटोनेशन होतं. CH2OH. ठीक आहे, HI. ठीक आहे बाळांनो, प्रोटोनेशन होतं, सेम अटॅक होतो. करेक्ट. टू फॉर्म फर्स्ट ऑफ ऑल प्रोटोनेटेड अल्कोहोल H प्लस. आता इथं मात्र पॉसिबिलिटी आहे टू फॉर्म मोर स्टेबल कार्बोकेटाईन. येतं का लक्षात? ठीक आहे, SN2 पण अटॅक पॉसिबल आहे, SN1 पण पॉसिबल आहे, पण काय मोर प्रेफर्ड कुठली आहे? SN1 आहे. SN1 मोर प्रेफर्ड का? कारण काय? इट फॉर्म्स मोर स्टेबल कार्बोकेटाईन. इट फॉर्म्स मोर स्टेबल कार्बोकेटाईन. ठीक आहे ना, बेन्झाइल कार्बोकेटाईन फॉर्म होतो ह्या केसमध्ये. ठीक आहे, विच इज रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे ना रेझोनन्स ह्या केसमध्ये? डेफिनेटली. लेटर ऑन I- will attack on it. I- will attack on it to form S. ओके, कुठला कन्सेप्ट स्टडी केला? स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट, बरोबर आहे ना? ओके, मोर स्टेबल द कार्बोकेटाईन, मोर इज द SN1. SN1 पॉसिबल कुठं आहे बरं ना? जिथं मोर स्टेबल कार्बोकेटाईन फॉर्म होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. आणखीन तुम्ही ग्रुप वाढवू शकता इथं, बरोबर आहे ना? ओके, ग्रुप वाढवलं की आणखीन काय पॉसिबिलिटी होते? मोर SN1 ची पॉसिबिलिटी होते. आलं लक्षात हे? ठीक आहे. हो बघा, नेक्स्ट कंपाऊंड बघा. ओके, दॅट इज ॲलिलिक अँड बेन्झिलिक हॅलाइड्स. ठीक आहे, सी हिअर ॲलिलिक अँड बेन्झिलिक हॅलाइड्स. बेन्झिलिक हॅलाइड्स. ठीक आहे, ॲलिलिक म्हणजे काय? की बघा, डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनवर जर X ग्रुप असेल तर ॲलिलिक हॅलाइड बनायचा. ठीक आहे ना? ओके, डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनवरती, ठीक आहे ना? ओके, X ग्रुप कसला? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज ॲलिलिक. ठीक आहे, अँड बेन्झिन रिंगच्या बळानं नेक्स्ट कार्बनवरती जर X ग्रुप असेल तर म्हणायचं बेन्झिलिक. हे दोन्ही कार्बन कसे आहेत? sp3 हायब्रिडाइज्ड. sp3 हायब्रिडाइज्ड. ठीक आहे ना? ओके, आता इथं ॲलिलिक आणि बेन्झिलिक मध्ये SN1 की SN2 मोर प्रेफर. ठीक आहे, प्रायमरी जर असेल बळानं फिक्स काय होते? ओके, SN2 मोर प्रेफर. SN1 पण होते पण कमी प्रमाणात होते. ठीक आहे, पण काय मोर प्रेफर्ड कुठली? SN2 प्रेफर्ड असते. ठीक आहे ना? बघा, फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, सपोज दिस इज Br. अलाइल ब्रोमाइड आहे तो. कसा आहे? अलाइल ब्रोमाइड किंवा ॲलिलिक ब्रोमाइड म्हणू शकताय. करेक्ट. ओके, वेन रिॲक्ट्स विथ OH मायनस किंवा काय ऑदर पण घेऊ शकता तुम्ही. सपोज मी OH मायनस घेतला. करेक्ट, विच गिव्स ॲलिलिक अल्कोहोल दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH. ठीक आहे, CH2OH. करेक्ट, आणि बाय प्रोडक्ट काय असतो? सपोज KOH जर घेतलेला असेल, ॲक्वेस KOH. ठीक आहे, तर काय? KBr इज दी बाय प्रोडक्ट. मोर प्रेफर्ड कुठली असते ह्या केसमध्ये? तर SN2 प्रेफर्ड असते, SN1 कमी असते. आलं लक्षात? ठीक आहे, मोर डिफरन्स नसतो दोन्हीमध्ये. ठीक आहे, इथं कार्बोकेटाईनची पण पॉसिबिलिटी आहे, पण प्रायमरी असल्यामुळं बळानो इझिली अटॅक करतो. येते लक्षात? आणि हाच जर बळानो टर्शरी असेल, CH2 डबल बॉन्ड CH3. ठीक आहे, CH3Br. हा कसा आहे? प्रायमरी. हा कसा आहे बळानो? टर्शरी आहे. हा कार्बन टर्शरी आहे. करेक्ट. When reacts with the same reagent, which forms CH2 double bond CH3, SOH plus KBr. Here SN1 reaction occur. SN1. ठीक आहे, इथं SN1 का स्टेरिक हिंड्रन्स आहे, आणि जर का सेकंडरी असेल तर दोन्ही पॉसिबल आहेत. SN1 आणि SN2 दोन्ही पॉसिबल आहेत बाळांनो सेकंडरीसाठी.
ठीक आहे, हे लक्षात राहील तुम्हाला. सेम केस कोणासाठी असणार आहे, एस बेन्झिलिक साठी असणार आहे. समजते ना. ओके, प्रायमरी जर बेन्झिलिक असेल, ओके बघा हा प्रायमरी आहे CH2, ठीक आहे, SCl हा प्रायमरी आहे बाळांनो. ओके, इथं प्रेफरन्स कोणाला जातो, SN2 ला प्रेफरन्स जातो. SN2 लक्षात येते. प्रेफरन्स गोज टू दी SN2 रिएक्शन. ठीक आहे, SN1 होते पण काय थोडीशी कमी प्रमाणात होते ह्या केसमध्ये. आलं लक्षात. पण काय हा जर सेकंडरी आणि टर्शरी असेल, टर्शरीच्या बाबतीत ओके एस मोर अमाऊंट मध्ये, टर्शरीच्या बाबतीत किती मोर. कुठले होते टर्शरीच्या बाबतीत, सॉरी ओके टर्शरीच्या बाबतीत SN1 होते. ठीक आहे ना. ओके SN1 ठीक आहे. SN1 faster in case of tertiary, SN2 faster in case of benzylic that is primary. इथे लक्षात. आणि सेकंडरी जर असेल बाळांनो ओके तर दोन्ही पॉसिबल आहेत. आलं लक्षात. ठीक आहे. आणि ह्या दोन्हीचा जर विचार केला ॲलिलिक आणि बेन्झिलिकचा ओके तर बेन्झिलिक वरती ओके फास्टर रिॲक्शन असते ॲज कम्पेअर टू दी ॲलिलिक. बेन्झिलिक इज फास्टर दॅन ॲलिलिक. आलं लक्षात हे. ठीक आहे, हे नोट करून ठेवा व्यवस्थित. ठीक आहे ना. ओके, मी काय काय सांगितलं तुम्हाला. प्रायमरी असेल तर SN2 मोर प्रेफर्ड आहे, टर्शरी असेल तर SN1 मोर प्रेफर्ड आहे, आणि सेकंडरी असेल तर दोन्ही पॉसिबल आहे. ठीक आहे. बेन्झिलिकच्या बाबतीत सुद्धा तेच प्रायमरी असेल तर मोर फास्टर SN2. ठीक आहे, आणि टर्शरी असेल तर काय SN1 मोर फास्टर. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर बेन्झिलिक इज मोर ओके रिॲक्टिव्ह दॅन ॲलिलिक. ॲलिलिकपेक्षा काय बेन्झिलिक मोर रिॲक्टिव्ह असतो. क्लिअर आहे बाळांनो हे. ठीक आहे, नोट करून ठेवा. नेक्स्ट घ्या आता रिॲक्शन्स ऑफ इथर्स. इथर्सच्या बाबतीत काही रिॲक्शन्स बघूया आपण रिगार्डिंग SN1 अँड SN2. ठीक आहे ना. सेम वेने रिॲक्शन करायचं आहे आपल्याला. सपोज ROR दिस इज इथर. ठीक आहे, कॅरीज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर्स आहेत, डोनेट करू शकतो म्हणून काय लेविस बेस आहे तो. काय आहे लेविस बेस. ठीक आहे. सो अल्कोहोल्स अँड इथर्स आर लेविस बेसेस व्हेन रिॲक्ट्स विथ ओके HX. त्याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह बघा. HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl. ठीक आहे ना. ओके, हे दोनच मोर यूज केले जातात. HCl लेस यूज केला जातो विथ इथर बिकॉज HCl इज व्हेरी लेस रिॲक्टिव्ह ओके टुवर्ड्स द रिॲक्शन विथ इथर. अंडरस्टूड. ठीक आहे. एस विच फॉर्म्स R. ठीक आहे ना. ओके OH प्लस RX. एक अल्काइल हॅलाइड फॉर्म होतो ओके आणि दुसरा काय अल्कोहोल फॉर्म होतो बाळांनो. ठीक आहे. इथरमध्ये आपल्याला हे डिटेलमध्ये रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, पण समजून घ्या थोडंसं रिॲक्शन काय होते इथरच्या बाबतीत सुद्धा. दोन्ही टाईपच्या रिॲक्शन्स होतात. ठीक आहे ना. ओके, डिपेंड ऑन दी सबस्ट्रेट. करेक्ट. सी हिअर ROR. करेक्ट. व्हेन रिॲक्ट्स विथ HX. ठीक आहे. येस, थ्रू दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम वेन रिॲक्शन होते बाळांनो जसं की अल्कोहोलमध्ये झाली होती. इट विल abstract proton. Why? Because it acts as a Lewis base. This bond opens on X to form protonated ether. H, here it carries positive charge. ठीक आहे ना. ओके, आणि काय रिमूव्ह होतो X मायनस. ठीक आहे, X मायनस मायनस X मायनस. क्लिअर. आता दोन टाईपच्या रिॲक्शन्स होतात. जर SN2 होत असेल SN2 तर डेफिनेटली इथला सबस्ट्रेट कसा असला पाहिजे लेस स्टेरिकली हिंडर्ड असला पाहिजे. बरोबर आहे ना. ओके, X मायनस विल अटॅक ऑन दिस. करेक्ट. टू फॉर्म ROH प्लस RX. बघा हा X मायनस ज्यावेळेस R वरती अटॅक करतो हा बॉन्ड कुठं ओपन होईल ऑक्सिजनवरती. अंडरस्टूड. ठीक आहे. आणि SN1 जर होत असेल बाळांनो याच्यामधला जो मोर ओके स्टेरिकली हिंडर्ड ग्रुप आहे तो कार्बोकेटायन फॉर्म करतो. ठीक आहे ना. एक जरी ग्रुप स्टेरिकली हिंडर्ड असेल बिगर ग्रुप असेल तर तो डेफिनेटली काय करतो कार्बोकेटायन फॉर्म करतो. अदरवाईज काय डेफिनेटली SN2 अटॅक.
क्लिअर आहे? येस. बघा एक्स मायनस जरी ॲड केला ओके तरी तिथं अटॅक होणार नाही इन केस ऑफ SN1. अगोदर काय होईल? कार्बोकेटाईन फॉर्म होईल R प्लस R OH आणि ज्यावेळेस तो एक्स मायनस सोबत रिॲक्ट होतो ओके येस इट विल अटॅक ऑन कार्बोकेटाईन टू फॉर्म RX. SN2 रिॲक्शनसाठी बॅकसाईड अटॅक आहे डायरेक्ट, ठीक आहे. आणि SN1 साठी फर्स्ट ऑफ ऑल फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाईन इन लॅटर ऑन एक्स मायनस अटॅक. हे कधी होतं? जर एखादी ग्रुप स्टेरिकली हिंडर्ड असेल तर. नोट करायचं तसं. इफ ओके वन ऑफ द ग्रुप इज स्टेरिकली हिंडर्ड देन ओनली SN1 रिॲक्शन अकर, अदरवाइज SN2 रिॲक्शन अकर. अंडरस्टूड? ठीक आहे. एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. ठीक आहे. बघा CH3O CH3, ठीक आहे. when reacts with HI सोबत रिॲक्ट करतोय आपण, ठीक आहे ना. ओके टेम्परेचर कोल्ड आहे असं कन्सिडर करून चला. कोल्ड कंडिशनला आपण स्टडी करतो रिॲक्शन, ठीक आहे. येस इट विल अटॅक ऑन H फर्स्ट, ठीक आहे. आणि एक्स मायनस इज रिमूव्ड. एक्स मायनस इथं कोण आहे? I मायनस, ठीक आहे ना. विच फॉर्म्स CH3 ओके येस I कुठे लिहा काय प्रॉब्लेम नाही. CH3OH दोन प्रोडक्ट्स फॉर्म झाला, एक अल्कोहोल आणि दुसरा काय? अल्काइल हलाइड, ठीक आहे ना. ओके येस. मेकॅनिझम बघा काय होते. CH3 आता दोन्ही ग्रुप कशा आहेत बाळांनो? स्मॉलर ग्रुप्स आहेत. दोन्ही ग्रुप्स स्टेरिकली हिंडर्ड आहेत का? नाही. दोन्ही ग्रुप्स कशा आहेत? स्मॉलर ग्रुप्स आहेत. रिॲक्ट्स विथ HI through this lone pair of electrons it attracts on H, this bond opens on I, ठीक है. I minus is removed to form protonated ether, it is dimethyl ether H plus. Understood? ठीक है. Now I minus will attack, ठीक है. इथं अटॅक करेल किंवा इथं अटॅक करेल, दोन्ही सेमच ग्रुप्स आहेत. कधीही बघा तो स्मॉलर ग्रुपवरती अटॅक करतो. काय सांगितलं मी? स्मॉलर ग्रुपवरती, ठीक आहे. विच फॉर्म्स CH3 बघा हा बॉन्ड कुठं ओपन होतो? ऑक्सिजनवरती. हा न्यूट्रलाइज होईल, पॉझिटिव्ह चार्ज. CH3OH प्लस CH3I म्हणजे कुठला अटॅक झाला? SN2 अटॅक. आलं लक्षात हे बाळांनो? ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. सपोज एक ग्रुप मी CH3 CH2 ओके SO घेतला, ठीक आहे. आणि दुसरा ग्रुप बाळांनो CH3 आहे, ठीक आहे. येस. व्हेन रिॲक्ट्स विथ HI देन व्हॉट हॅपन्स? स्मॉलर ओके बाळांनो काय होतो? अल्काइल हलाइड फॉर्म होतो आणि बिगर जो आहे तो अल्कोहोल फॉर्म होतो. ते काय मेकॅनिझम मध्ये बघूया आपण, ठीक आहे. CH3 CH2OH हा बिगर आहे किंवा त्याला हायर म्हणू शकताय आणि सेकंड आहे CH3I. असं का होतं बघा? CH3 CH2O CH3, ठीक आहे. ऑक्सिजन कॅरीज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हेन रिॲक्ट्स विथ HI, करेक्ट. थ्रू दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इट अटॅक्स ऑन H, दिस बॉन्ड opens on I. By removal of I minus it forms protonated ether like this CH2OH CH3, it carries positive charge. क्लियर आहे? ठीक आहे. Now what happens? I मायनस विल अटॅक ऑन इट. हा पण प्रायमरीच आहे, हा पण प्रायमरीच आहे. लेस स्टेरिकली हिंडर कुठला आहे? हा ग्रुप की हा ग्रुप? डेफिनेटली हा, बरोबर आहे ना. जो लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे तिथं काय होतं? बॅकसाइड फास्ट अटॅक होतो. ओके सो इट विल अटॅक ऑन CH3 इन्स्टेड ऑफ CH2. आलं लक्षात? ठीक आहे. टू फॉर्म CH3 CH2OH प्लस CH3I. कन्सेप्ट समजलं का बाळांनो तुम्हाला? ठीक आहे. जिथं कमी ओके स्टेरिकली हिंडर्ड ग्रुप आहे ओके तिथं काय होतं? कार्बोकेटाईन तर फॉर्म होणार नाही, कारण काय? प्रायमरी कार्बोकेटाईन लेस स्टेबल असतो. आलं लक्षात? ओके म्हणून काय होतो? इथं अटॅक होतो. मग ह्या दोन्हीमध्ये मोर प्रेफर्ड ओके येस बॅकसाइड अटॅक कुठं होतो? तर इथं, कारण हा बिगर ग्रुप आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. अंडरस्टूड? ठीक आहे. हा बॉन्ड कुठं होतं? ओपन होतं मग ऑक्सिजनवरती. अंडरस्टूड? ठीक आहे. आता बघा आणखीन एक ग्रुप ॲड करतो मी तिथं. आता सपोज CH3 CH CH3O C2H5 किंवा CH2 CH3 रिॲक्ट्स विथ ओके HI. कोल्ड कंडिशनलाच आहे रिॲक्शन. सगळ्याच रिॲक्शन कोल्ड कंडिशनला करायचे आहेत. अप्रॉक्सिमेटली 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, ठीक आहे ना. विच फॉर्म्स 0 to 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत. विच फॉर्म्स
CH3 CH CH3OH प्लस CH3 CH2I. खूप केअरफुली ओके येस बाळांनो, हे प्रोडक्ट्स तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे ना. ओके येस. I मायनस कुठं आला? स्मॉलर ग्रुपवरती, बरोबर ना. आणि OH कुठं आहे बाळांनो? बिगर ग्रुपवरती. हे असं का झालं? परत सेम मेकॅनिझम बघा. CH3 CH CH3O CH2 CH3. करेक्ट. ठीक आहे. सेम टाईपची मेकॅनिझम आहे. करेक्ट. ठीक आहे. बाय रिमूव्हल ऑफ I मायनस इट गिव्स CH3 CH CH3O. ठीक आहे. हिअर इट इज H प्लस CH2 CH3. ठीक आहे. येस. विच ऑन रिॲक्शन विथ I मायनस. आता I मायनस कुठं अटॅक करेल? ह्या ठिकाणी अटॅक करेल की ह्या ठिकाणी अटॅक करेल? डेफिनेटली इलेस्टेरिकली हिंडर्ड ग्रुपवरती. म्हणून आपल्याला काय मिळतो? ओके CH3 CH2I मिळतो. आणि काय? एस बिगर जो आहे तो अल्कोहोल मिळतो. आलं लक्षात? दिस इज SN2 अटॅक. इथं जरी कार्बोकेटाईन फॉर्म करायचा प्रयत्न केला तर सेकंडरी होतो. सेकंडरी इज अगेन लेस स्टेबल ॲज कम्पेअर टू दी टर्शरी. क्लिअर. आता एक ग्रुप आपण टर्शरी ठेवूया आणि दुसरा ग्रुप स्मॉलर ठेवूया. काय होतं बघूया त्या केसमध्ये. सपोज वन ऑफ द ग्रुप इज टर्शरी. सपोज CH3C CH3 CH3O CH3. ठीक आहे. येस. आता एक ग्रुप कसा आहे? बिगर आहे बाळा. एक काय आहे? स्मॉलर आहे. ठीक आहे. येस. विच फॉर्म्स विच ऑन रिॲक्शन विथ HI कोल्ड कंडिशन. ठीक आहे. येस. द प्रोडक्ट इज CH3C CH3 CH3I प्लस CH3OH. काहीतरी डिफरन्स आहे का या दोन्हीमध्ये? येस डेफिनेटली डिफरन्स आहे बाळांनो. इथं स्मॉलर अल्कोहोल आहे आणि बिगर काय आहे? अल्काइल आयोडाईड आहे. हे असं का झालं? कारण इथं बाळांनो SN1 रिॲक्शन होते. हाऊ? सी हिअर. फर्स्ट ऑफ ऑल दिस टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर abstract proton from HI like this. ठीक है. yes, which forms CH3C CH3 CH3O CH3H plus by removal of I minus. बरोबर ना. ओके. आता इथं बॅकसाइड अटॅक पॉसिबल आहे की कार्बोकेटाईन फॉर्मेशन बाळांनो? ओके. इन्स्टेड ऑफ बॅकसाइड अटॅक फर्स्ट ऑफ ऑल कार्बोकेटाईन इज फॉर्म्ड. ठीक आहे. येस. CH3C CH3 CH3 काय होतं? हेट्रोलायटिक फिशन. हा बॉन्ड कुठं ओपन होतो? ऑक्सिजन वरती. येते लक्षात? ठीक आहे. कार्बोकेटाईन विल फॉर्म प्लस CH3OH विल फॉर्म. ठीक आहे. लॅच ऑन I मायनस विल अटॅक. हा कार्बोकेटाईन का फॉर्म होतो? कारण काय? मोर स्टेबल आहे म्हणून. ठीक आहे ना. ओके. अटॅच व्हायच्या अगोदरच काय होतो? कार्बोकेटाईन मध्ये तो स्प्लिट होतो. अंडरस्टूड. ठीक आहे. अँड हायर अल्काइल आयोडाइड इज फॉर्म्ड. ठीक आहे. येस. दिस इज I. अंडरस्टूड. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग ओके SN1 अँड SN2 मेकॅनिझम्स. डिफरन्स समजलं बाळांनो. ओके. कुठे SN1 होते, कुठे SN2 होते. येस. हा डिफरन्स समजला पाहिजे तुम्हाला. क्लिअर आहे. येस. काही ठिकाणी रिअरेंजमेंट सुद्धा होते. ठीक आहे. आता कुठल्या ठिकाणी रिअरेंजमेंट होते बघूया आपण. ते सबस्ट्रेट तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. ठीक आहे. येस. एक तर अल्किनच्या केसमध्ये आणि काय येस अल्कोहोलच्या केसमध्ये मोस्टली काय होते? रिअरेंजमेंट होते. येस. चेक करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल टेक डाउन दी ओके येस अल्कोहोल लाईक दिस CH3C CH3 here it is H CHOH CH3. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ HI. ठीक आहे. काय होतं बघा अगोदर. येस. तुम्हाला अगोदर मी प्रोडक्ट दाखवतो. इथं OH तर रिप्लेस होणार आहे कशानं? I ला रिप्लेस होणार आहे. प्रोडक्ट काय असतो बघा ह्या केसमध्ये? CH3C CH3I CH2 CH3.
OH कुठल्या कार्बनवरती आहे बाळांनो? बघा ह्या कार्बनवरती म्हणजेच काय CH वरती इथं OH आहे. I सुद्धा इथंच आला पाहिजे होतं ना, पण नाही. I कुठे आला? टर्शरी कार्बनवरती. असं का झालं असणार आहे? डेफिनेटली ड्यू टू रिअरेंजमेंट. काय होतं बघा ह्या केसमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल CH3C CH3H, करेक्ट. हिअर CHOH CH3. ओके, हा काय आहे? H प्लस ऍड करा किंवा HI म्हणूया त्याला, HI, करेक्ट. दिस अल्कोहोल विल abstract proton first. This bond opens on I by removal of I minus, which gives protonated alcohol, that is CH3C CH3H, sorry, H CHOH2 plus. Here it is CH3 as it is. लक्षात येते? Now it removes, okay, OH2. ठीक आहे, OH2 म्हणजेच काय? H2, वॉटर मॉलिक्यूल, करेक्ट. बाय रिमूव्हल ऑफ H2O इट फॉर्म्स कार्बोकेटाइन फर्स्ट, CH3C CH3 CH plus CH3 and here it is H, correct. Now what happens? Okay, instead of attack of I minus here directly, ठीक है, yes, rearrangement takes place. This hydrogen shift on this carbon, okay, and forms more stable carbocation. More stable carbocation. आलं लक्षात? हा कसा आहे? सेकंडरी आहे आणि हा कसा आहे तर बाळांनो? टर्शरी आहे. 3 डिग्री. Which on reaction with I minus, which forms this product. येते का लक्षात? ठीक आहे. हे कसं ओळखायचं की बाबा तिथं रिअरेंजमेंट होते किंवा नाही? ठीक आहे, येस. कार्बोकेटाइन अगोदर कुठं फॉर्म होतो चेक करायचं. ठीक आहे ना, खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये कार्बोकेटाइन फॉर्म होत असेल ना तर तिथं रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी आहेच, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे काय, जर कार्बोकेटाइनच्या ॲडजसंट साईडला टर्शरी ग्रुप असेल ना, ओके, तर तिथं रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. येते लक्षात? आणखीन बघा, एचच्या ठिकाणी जर आपण ओके असं CH3 ठेवलं, ठीक आहे, CHOH CH3, तरी इथं रिअरेंजमेंट होते का? इथं टर्शरी कार्बन आहे, CH3 शिफ्ट होतो डायरेक्टली. ठीक आहे, येस. इन प्रेझेन्स ऑफ HI प्रोडक्ट काय असायला पाहिजे मग? CH3 C CH3. हा CH3 कुठे ट्रान्सफर होईल? ह्या ग्रुपवरती आणि निघून जाईल, बरोबर आहे ना. येस, CH, हा CH3 ॲज इट इज, हा CH3. ठीक आहे, इथं कोण येईल मग? I. दिस इज द प्रोडक्ट. आलं लक्षात? म्हणजेच काय, कार्बोकेटाइनच्या केसमध्ये ओके रिअरेंजमेंट सुद्धा पॉसिबल आहे. आलं लक्षात? SN1 होते पण काय? येस, विथ रिअरेंजमेंट. अंडरस्टूड? हे होतं रिगार्डिंग ओके सम एक्झाम्पल्स ओके ऑफ SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. काय कंपॅरिझन केलं बाळांनो. ठीक आहे, आणखीन परत तुम्हाला प्रॅक्टिसनं ओके बऱ्याच गोष्टी समजून जातील. ठीक आहे ना. ओके, कारण काय खूप वास्ट ओके हा पॉईंट आहे बाळांनो, खूप वास्ट आहे. ठीक आहे ना. ओके, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागते ह्या गोष्टींसाठी, खूप एक्झाम्पल्स ओके स्टडी करावं लागतात. लक्षात येते ना. ओके, मग तुम्हाला पुढे आता अल्काइल हलाइड्समध्ये अशा टाईपच्या रिॲक्शन्स आहेत, अल्कोहोल्समध्ये अशा टाईपच्या रिॲक्शन्स आहेत बाळांनो. ओके, परत पुढे अमाइन्समध्ये सुद्धा अशा टाईपच्या काही रिॲक्शन्स आहेत, ते पुढे दाखवतो मी तुम्हाला. इथे लक्षात? ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ओके ॲडिशन रिॲक्शन स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.